निकलो निकलो निकलो. हे बघा उत्तापे. तुम्ही असं तसं खात नाही, चांगलंच खाता. ना समज हो तुम, ना समज. महत्वपूर्ण एक्झाम आहे त्याच्या आयुष्यातली. तू भांडी घासायची आज. आणि आता सुद्धा मना वापरतो. आणि स्वरा सुद्धा शाळेतून आलेली आहे. डेकोरेशनचं वगैरे बघावं लागेल. चिरंजीव खुश तर मी खुश आहे. बघा भाजी पण तशीच आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. माझं तुळशी पूजन झालेलं आहे आणि आज अर्ध्याच्या वर स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. आणि मी स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे चवळीची भाजी, त्याच्यानंतर इथं काशी भोपळ्याची भाजी. हे बघा टेस्टी टेस्टी भाजी. आणि 2 बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. आणि आत्ता मी बनवत आहे माझ्या चिरंजीवासाठी उत्तापे. काल मी भिजायला ठेवलेलं इडलीचं उत्ताप्याचं पीठ. तर चिरंजीव बोलले की इडल्या नको बनवाई, उत्तापे बनवा. म्हणलं ठीक आहे. आणि उत्तापेची चटणी मला अजून बनवायची आहे. म्हणलं अगोदर उत्तापे करून घ्यावेत. चिरंजीवांचं अजून आवडतायत ते, तोपर्यंत मी उत्तापे बनवून घेते आणि नंतर मग चटणी बनवते. जो तवा मी चपाती आणि भाकरी बनवण्यासाठी वापरते त्याच त्यावरती मी उत्तापे बनवत आहे. निकलो निकलो निकलो. हे बघा उत्तापे. आणि या उत्ताप्यावरती मी शेंगदाणे चटणी सोडलेली आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर एवढं सगळं सोडलेलं आहे उत्ताप्यावरती. चला हे बघा इथं उत्तापे बनवून ठेवलेले आहेत 2-3. त्याच्यावरतीच हा उत्तापा सोडते. हे बघा किती सुंदर उत्तापे बनलेले आहेत, गरमागरम. पण मी तयार आहे फक्त, पण आमच्या घरातले इतर खाण्यासाठी तयार नाहीत. पण मी खाऊ शकत नाही. मी तयार आहे पण मी खाऊ शकत नाही उत्तापे. काय करू शकते, एक खाऊ शकते थोडंसं, 2-3 नाही. म्हणून मी माझ्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत. आणि इथं पंडितजी आता देवपूजा करत आहेत. तर देवाला सुद्धा नैवेद्य आहे उत्तापा, चटणी आणि खीर पण बनवलेली आहे. मी त्याचा नैवेद्य देत आहे देवाला. देवांना धन्यवाद, देवांना क्षमा असावी पंडितजी. चला पहिलं ताट पंडितजीसाठी देत आहे मी. देवाला दिले पहिलं, मला नाही. सॉरी, देवाच्या नंतर तुम्हाला आहे पंडितजी. आणि पंडितजी खात आहेत 2 उत्तापे, चटणी आणि काशी भोपळ्याची भाजी. लीजिए. हे काय प्रकार आहे? चटणी कशाची? नारळ चटणी. ती काशी भोपळ्याची भाजी हो, ती माझ्यासाठी बनवलेली भाकरी बरोबर खाण्यासाठी. तुम्ही पण खा. हे घ्या. काय देईल ते नाही, तुम्ही असं तसं खात नाही, चांगलंच खाता. मी काय नाव ठेवलं का? नाम तो रखते हो कभी कभार. मीठ कमी पडलं तर बोलायला काय नाव ठेवलं का? बर. अरे खा रे राजा. एवढे मोठे उत्तापे फस्त केले ती गाणी म्हणून. आणि मी बिचारे खात आहे भाकरी, काशी भोपळ्याची भाजी, चवळीची भाजी आणि खीर. स्पेशल खीर. क्या ही करूं मैं. खालो आराम से. अणम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देव जनार्दनम एवं ध्यातो ध्यातो अन्न दोष लिपते. जय श्री कृष्ण. तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजन करायला आणि उत्तापे पण खायला. उत्तापे तिघांनी म्हणून फस्त केले. छान झालेत ना. अरे डोळे का झाकतोय? डोळे झाकून कॉम्प्लिमेंट देतोय मला. चला माझं स्वादिष्ट भोजन तर झालेलं आहे आणि माझ्या मनाची तयारी चाललेली आहे एक एक्झाम द्यायला. महत्वपूर्ण एक्झाम आहे त्याच्या आयुष्यातली, तो द्यायला चाललेला आहे म्हणा. आणि बघूया पास होतंय की नाही. मला तर खूप चिंता आहे त्याची. मला इकडचं हेल्मेट कुठे बघा, छोटं हेल्मेट ठेवलं ना. मग दोघांना हेल्मेट लागेल आता. मना बरोबर दादू पण चाललेला आहे मनाच्या एक्झाम साठी सपोर्ट करायला. सपोर्ट सिस्टम भांडण नका करू इथे जाता. व्यवस्थित एक्झाम दे म्हणा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. हेल्मेट घाल. तू मोठा आहे का मी मोठा आहे? तू चालवलं पाहिजे ना. मी नाही चालवणार, तू चालवायचं. स्कूटी मी नाही चालवणार. ऐका पण चाललंय त्यासाठी. लायसन्स बोले अभी लड़के को. तूच चालव. ठीक आहे. सांग आहे त्याला गाईस हेल्मेट नाही घालत येतो. अरे पण तो चालवणार आहे ना गाडी. लायसन नाही त्याच्याकडे. तो नाही चालवणार, तू चालवायची गाडी. हेल्मेटची काहीच प्रॉब्लेम मी नाही चालवणार. हे बघा हेल्मेट साठी भांडण येत रे. रामकृष्ण हरी. अरे तू मोठा भाऊ आहे, तू गाडी चालवायची आणि त्याच्याकडे अजून लायसन नाहीये. अरे त्यालाच चालू दे, त्याला कधी येणार? तुला येते रे. नाही येत त्याला. ट्रॅफिक मध्ये तुलाच चालवावं लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसनच्या टेस्ट मध्ये फेल होईल तो.
अरे त्याला काय आजच नसणार आहे टू व्हीलरचा, आज फक्त प्रॅक्टिस नको आज नसणार आहे ते, पक्क्या लायसन्सच्या गाडी चालवणार. प्रॅक्टिस नको का आता पुढचे 3 महिने नाही येत त्याला गाडी चालवता, मी शिकवतो त्याला. गाडी कोण पाडली? कोण पाडली? 5,000चं नुकसान केलं त्याचं पाडली मीच पाडली आहे ते काय. आणि पिलर वरती गाडी कोणी चढवली होती? पिलर वरती गाडी ओमनी चढवली का? अरे बरं झालं इथे समोर पिलर होता, पिलरचा नसला असता तर त्या मागे गाडी होती, ते 4 चाकीवर गेली असती गाडी. ना समज हो तुम, ना समज. आता ओव्हर कॉन्फिडन्स ना समज हो तुम, ना समज. बा झालं. फायनली माझा मनाच एकटा चाललेला आहे लायसन काढायला. म्हणा ऑल द बेस्ट बळा, रागाला जाऊ नकोस. दोघांच्या वादामध्ये माझा मना एकटाच गेलेला आहे एक्झाम द्यायला. एकटा नाही गेला तो, मित्राला घेऊन गेलाय. कुठल्या मित्राला घेऊन गेला? तुझ्यामुळे झाला, तुझ्यामुळे. तू त्याला खूप चिडवलं आणि त्याच्यामुळे तो रागारागाने गेलेला आहे एक्झाम द्यायला. बड़ा भाई हूँ, पता नहीं क्या होगा अभी. मैं उसको चिढ़ाने की कोशिश करूंगा, हाँ पर उसका शॉर्ट टेम्पर जो बुद्धि है, तो शॉर्ट टेम्पर नाहीये बाळा, तू शॉर्ट टेम्पर आहे. क्यों चला गया? तू त्याला अति चिडवलं त्याच्यामुळे तो रागारागाने गेला, लक्षात ठेव. तुला आता एक पनिशमेंट आहे का काढली का? तर हंटर पप्पा देत नाही त्याला, नसू दे. तुला आता एक पनिशमेंट आहे, तू त्याला त्रास दिला ना, तू भांडी घासायची आज. भांडी घासायची. मी चाललो आंदोलनाला. नाही तू भांडी घास. मी तुला आता सांगते, तुझी पनिशमेंट आहे भांडी घासायची, लक्षात ठेव. दुपारचे 1 वाजलेले आहेत आता आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकलेले आहेत आणि दादू माझा भांडी घासत आहे. याला मनाबरोबर भांडण केल्याची पनिशमेंट मिळत आहे. रोज मीच भांडी घासते, त्याला म्हणलं आज तू घासायची. त्याला खूप त्रास दिला दादू मनाला, त्याच्यामुळे तो सजा भुगत राहा अभि. आणि मी आता ड्रेसिंग टेबलचं हे ड्रॉवर स्वच्छ करणार आहे. याच्यामध्ये ना सगळं साहित्य असं अस्तव्यस्त पसरलेलं आहे आणि फोंडेजीने बघा एमसील सुद्धा याच्यामध्येच ठेवलेला आहे. क्या हे करे इंसान को. आणि हे बघा हा पावडरचा डबा आहे, माझे चिरंजीव लहान असताना वापरायचे मी आणि आत्ता सुद्धा मना वापरतो. मनाने याच्यामध्ये पावडर भरून ठेवलेली आहे. चला आता हे सगळं साहित्य बाहेर काढते, ड्रॉवर स्वच्छ पुसते आणि पुन्हा साहित्य भरून ठेवते ड्रॉवरमध्ये. ड्रॉवर बघा कसा चकाचक चमकत आहे. मी एकदम स्वच्छ केलेला आहे ड्रॉवर, नाहीतर याच्यामध्ये ना खूप सारे डस्ट झालेले आणि बारीक बारीक केसांचे तुकडे पडलेले. मी आता स्वच्छ केलेला आहे आणि याच्या खाली ना पेपरचे तुकडे पण ठेवलेले आहेत. आणि माझ्याकडे ना खूप सारे टिकल्याची पाकिट आहेत. मला वेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या टिकल्याची खूप हौस आहे. आणि इथं 3-4 प्रकारचे लिपस्टिकसुद्धा आहेत, पण मी लिपस्टिक खूप कमी लावते, कधी तर लावते लिपस्टिक. चला आज हे एक काम पूर्ण झालेलं आहे माझं. आता 2 कंगवेसुद्धा स्वच्छ धुतलेले आहेत मी, यांना इथं सुकायला ठेवते. घराची वेळच्या वेळेला अशी स्वच्छता ठेवावी लागते. बाहेर बघा चांगलं ऊन पडलेलं आहे आणि स्वरा सुद्धा शाळेतून आलेली आहे. आज चांगलं कडक ऊन पडलेलं आहे आणि समोरच्या झाडावरती मगापासून चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता. हे बघा आत्ता पण चिवचिव करतायत, पण छान वाटतो ऐकायला त्यांचा चिवचिवाट. कुठं बसले झाडावरती दिसत नाहीयेत, खूप बारीक चिमण्या आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. आणि मगाशी दादूनी भांडी घासलेली आणि मी आता किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. हे पण काम पूर्ण झालेलं आहे. आता आज मला घरातील कामं करायला थोडासा उशीर झालेला आहे. आत्ता जवळजवळ 3 वाजत आलेले आहेत आणि आत्ता अजून माझ्या घरातली सगळी रेग्युलर कामं पूर्ण झालेली आहेत. आणि आज मी किचन ओटा वरून स्वच्छ करणार होते, पण आता खूप उशीर झालेला आहे म्हणून म्हणलं तर सोमवारी किंवा मंगळवारी वरून किचन ओटा स्वच्छ करून घेईल आणि ह्या भिंत सुद्धा चिरंजीवाकडून पुसून घेईल. त्याच्यानंतर एक दिवस बेडरूम, एक दिवस हॉल स्वच्छ करून घेईल दोघांकडून. म्हणजे माझी गौरी गणपतीच्या स्वागताची तयारी पूर्ण होऊन जाईल, म्हणजे स्वच्छता घरातली पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर डेकोरेशनचं वगैरे बघावं लागेल, काय करायचं काय नाही ते, असं तर तयारी करावी लागती. मला एकदम कामं होत नाहीत, त्याच्यामुळे मी हळूहळू कामं करत असते. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझा म्हणा आत्ता आलेला आहे एक्झाम देऊन आणि माझा म्हणा एक्झाम पास झालेला आहे. RTOची जे फर्स्ट ड्रायव्हिंग टेस्ट तो देत होता, आज पास झाली आहे. ऑनलाईन ड्रायव्हिंग टेस्ट होती आजची त्याची, तर पास झालेला आहे. तुझं खूप खूप अभिनंदन बेबी. वा भाई वा. बघा बघा बघा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेला आहे. दादू पहिल्या अटेम्प्ट मध्ये फेल झालेला, दुसऱ्यांदा पास झाला.
पण मनाचं ना होत नव्हतं, 2 वर्ष झाले ना त्याला ऑनलाईन द्यायची होती घरी बसून, पण त्याचा आधार कार्डचा प्रॉब्लेम असल्यामुळे घरी बसून त्याला एक्झाम देता येत नव्हती. फायनली तो आज RTOलाच गेला आणि एक्झाम देऊन आलेला आहे. म्हणजे खूप स्ट्रगल नंतर आज पास झालेला एक्झाम. थोडा वेळ मी झोपलेले, अचानक मना आला आणि मी तसाच व्हिडिओ काढला झोपेतून उठून. आता पाणी पिते अगोदर. चला, मनाचं 2 वर्षाला लायसन निघत नव्हतं, आज फायनली लायसन निघलेलं आहे. आणि दादूच्या जीवनात पण थोडंसं संकट आलेलं, ते सुद्धा दूर झालेलं आहे. त्याच्यामुळे मी आज खूप खुश आहे. चिरंजीव खुश तर मी खुश आहे. त्यांच्या जीवनातलं संकट दूर झालं, मी आता आनंदित आहे. दादू पण आलेला आहे बाहेर गेलेला. हाजी मग बघ मना पास झाला. म्हणा फर्स्ट अटेम्प्ट आता चिडवा चिडवी करू नका, गदड्या भाऊ आहे ना तो. आता तू पास झाला म्हणून मी तुला ना चहा टोस्ट खायला घालणार आहे. मग काय देऊ? काय मग काय तर खाऊन आलं वाटतं ना तुला. काय नको आहे म्हणजे तू खाऊन आलेला आहे. समोसा खाऊन आलाय ना. वा भाई वा, क्या ही करे. या चोराला देते मग, त्याला खूप आवडतो चहा टोस्ट. ठीक आहे, आराम करा. आता 5:30 वाजलेले. काय आराम करणार आहे? संध्याकाळची वेळ झाली. व्यायाम करतो आता. ठीक आहे, करूया व्यायाम. चला, आता इथं चहा सुद्धा चांगला उकळलेला आहे. आता गॅस बंद करते आणि दादूला चहा देते माझ्या. मी आज खास दादूसाठी मनासाठी चहा बनवलेला, पण मना बोलला की मला नाही प्यायचं, मग दादूला देतो. दादू बोलला की मी चहा टोस्ट खाणार आहे. म्हणजे ठीक आहे. आणि दादूला चहा मी वाटीमध्ये देत आहे, कारण टोस्टसाठी जास्त चहा लागतो. आणि मी आज थोडासा चहा पिते, टोस्ट नाही खाणार आज. जोपर्यंत टोस्ट संपत नाहीत घरी आणलेले, तोपर्यंत माझ्या दादूला चैन नसतो. हे घे, अंधार पडला है बाळा, लाइट लगाती हूँ. और एक चाय मेरे लिए है कप की. अच्छा, मुझे लगा ये दोनों मेरे लिए. हो का? थोड़ा ठूसणार होतास का? मैं पी लेती हूँ. 1 कप हमारे लिए. ये भी चाय बहुत हो गई है. गवती चहाचा फ्लेवर मला खूप आवडतो, काही म्हणा. आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघते काय बनवायचं ते. चिरंजीवाला विचारते काय बनवू. मनाला विचारते. मना इकडे बसलेला आहे. मनुड्या, क्या बनाओ शाम के खाने में? जेवन में क्या बनाओ? मुझे जो चाहे वो तुम बनाओगे नहीं? हाँ जी, बनाती हूँ. बोल दो. हमको खाना है पानी पूरी. अरे आत्ताच काहीतरी खाऊन आला ना रे मना. किती स्नॅक्स हा खातो रे. समोसा खाऊन आला ना, पुन्हा पाणीपुरी. अच्छी बात नहीं बेटा. चावल बनाती हूँ मैं, ठीक है? तुमको पोच लिया, गलती कर ली. चावल दाल बनाओ. दाल चावल बनाती हूँ. मेरे लिए दाल. ठीक आहे, ठीक आहे. उद्या उपवास आहे, गोकुळाष्टमीचा उपवास व्रत. नीट भात बनव. हो खायला नको. हो, जास्त नाही बनव. हा पण मला धमकी देतोय की जास्त भात बनवू नको. माझ्याकडून नेहमी जेवण जास्त बनतं, काही मी करू. तसं तर सकाळचं भरपूर जेवण शिल्लक आहे. हे बघा, चटणी आहे. त्याच्यानंतर इथं 2-3 डोसे पण शिल्लक आहेत. ए निकल प्लेट. अरे हे बघा, 2-3 डोसे शिल्लक आहेत. बाजरीची 1 भाकरी शिल्लक आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे बघा, भाजी पण तशीच आहे, चवळीची, काशी भोपळ्याची. मग मी आता फक्त केळीची भाजी, ही कच्ची केळी आहे, थोडीशी काळसर झालेली आहे, याची भाजी आणि भात बनवते. उद्या गोकुळाष्टमी आहे. आमच्या चौघांचा उपवास आहे गोकुळाष्टमीचा. त्याच्यामुळे मी आता कमी स्वयंपाक बनवते. आणि आता सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.